नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 7 ऑक्टोबर भागामध्ये आदिराचं लग्न मोडायचा मलिका खूप प्रयत्न करते. ती सोनंदीला खूप समजावते, पण सोनंदी काय ऐकत नाही. वर मलिकाला सांगते की मी समर राजवाड्यांशी बोलणार, त्यांना जाब विचारणार, ते आम्हाला समजतात कोण. सोनंदी समरशी बोलल्यामुळे मलिका खूप हादरते आणि सोनंदीने बोलायच्या पहिले ती समरशी बोलायला जाते आणि ते समर ज्याची भीती होती ना तेच झालं. समोर म्हणतो म्हणजे ती म्हणते, अरे आज मी त्या सोनंदीची परीक्षा घेतली. समोर म्हणतो, सोनंदी मॅडमची परीक्षा ते का? ती मग आपल्याला कळायला नको का आपली आदिरा ज्या घरात जाती त्या घरातील लोक कसे आहेत. पण मला ज्याची भीती होती नेमकी तेच घडलं. समर मला खूप भीती वाटते. समोर म्हणतो, काकू तू शांत हो आणि काय झालं ते सविस्तर सांग. ती म्हणते, अरे मी त्या सोनंदीला भेटायला म्हणजे तिची परीक्षा घ्यायला आणि तिला म्हटलं तू आदिराने रोहनचं लग्न मोड, त्या बदल्यात मी तुला खूप सारे पैसे देते. समोर म्हणतो, बरं मग पुढे काय? ती समर, अरे ती सोनंदी लगेच तयार झाली. मला म्हटले ठीक आहे मी मोडते लग्न आणि तिने माझ्याकडे जास्त पैशाची मागणी केली. समर, अशा घरात आदिराला द्यायचं जे लोक पैशासाठी काहीही करू शकतात. नाही म्हणजे प्रत्येकाला पैशाची गरज असते, पण म्हणून लग्न मोडायचं? मी खूप लोक बघितले की ज्यांना पैशाची गरज आहे पण ते प्रामाणिक असतात, म्हणून मी त्या सोनंदीला पैशाची ऑफर केली. खरं तर समरला काकूचं काही खरं वाटत नसतं, तरी तो बोलतो, मग काय म्हणाल्या त्या? मलिका म्हणते, ती तयार आहे लग्न मोडायला. मला तर वाटतं आदिराला त्या घरात देण्यापेक्षा विहिरीत ढकलून द्यावं. काय होणार माझ्या आदिराचं काय माहिती, आणि निघून जाते. समोर विचार करतो, सोनंदी मॅडम असं वागू शकतात? त्या तर खूप स्वाभिमानी आहे. कित्येकदा त्यांना पैसे कमवायची संधी आली. मी तर त्यांना हिऱ्याची अंगठी घेतली होती, पण त्यांनी त्यालाही नकार दिला. आणि आता काकू सांगते लग्न मोडण्यासाठी त्या तयार झाल्या, आणि ते पण पैशासाठी. इकडे सोनंदीची खूप तणफण चालू असते. आता तिला मलिका काय काय बोलली हे सगळं बाबा ऐकून घेतात आणि म्हणतात, सोनंदी समर राजवाड्यांबद्दल हे काय खरं वाटत नाही. तू एक काम का नाही करत, त्यांना फोन कर आणि त्यांनाच क्लिअर कर. त्यांना विचार त्यांनी तुला पैशाची ऑफर केली होती का? त्यांची इच्छा आहे का रोहन आणि आदिराचं लग्न मोडायची? आणि तसं त्यांनी त्यांच्या काकूजवळ बोललं का? सोनंदी तू घे बरं फोन आणि समर राजवाड्यांना फोन कर. माणूस म्हणून मला तर ते खूप चांगले वाटले. सोनंदी म्हणते, बाबा त्या माणसाचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तो जेव्हा जेव्हा भेटला ना तेव्हा तेव्हा नक्कीच काहीतरी पराक्रम केला. बाब म्हणतात, अगं पण आश्रमाची जागा त्यांनीच दिली ना. सोनंदी म्हणते, हो ती दिली खरं, पण यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नसेल ना. बाब म्हणतात, सोनंदी तू समर राजवाड्यांविषयी खूप नकारात्मक विचार करते. त्यापेक्षा एक काम कर, फोन घे आणि त्यांना फोन लाव. आता समर आणि सोनंदीचा फोन चालू होतो. सोनंदी म्हणते, कोण वाटलं आम्ही तुम्हाला? समर म्हणतो, म्हणजे ती तुम्ही आम्हाला पैशाची ऑफर दिली? समर म्हणतो, अहो तुम्ही इश्यू का करताय? सोनंदी म्हणते, चूक तुमची आहे असं नाही वाटत का तुम्हाला? समर म्हणतो, नाही, आणि खरं सांगू का मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, कारण तुम्ही पैशासाठी काही करू शकता. काय हो तुम्ही काय बोलला होतात, तुमच्या भावासाठी तुम्ही काही करू शकता. तुमच्या भावावर तुमचं खूप प्रेम आहे आणि त्याचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या घरी आलात. आपल्या जे काही वादावाद होते ते सोडून दिले आणि आता त्यांचं लग्न मोडण्यासाठी पैसे मागताय. सोनंदी म्हणते, पैसे? कोणी मागितले पैसे? समोर म्हणतो, वाव मस्त ॲक्टिंग करताय. सोनंदी म्हणते, ॲक्टिंग? अहो तुम्ही काय बोलताय हे मला अजिबात कळत नाही आहे. तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला बरं. समोर म्हणतो, हो का, चला स्पष्टच बोलतो. तुम्ही आमच्या काकूकडं पैशाची मागणी नाही केली आदिरा आणि रोहनचं लग्न मोडण्यासाठी? सोनंदी म्हणते, ओ काय काय बोलताय. तुमच्या काकू मला पैसे देत होत्या रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्यासाठी. समोर म्हणतो, त्यांनी फक्त तुमची परीक्षा बघितली आणि तुम्ही लगेच पैसे घ्यायला तयार झालात. कमाल आहात तुम्ही रोहनची ताई. आता सोनंदी शॉकून ऐकत असते आणि तिला कळून चुकतं की हे जे काय केलं ते समर राजवाड्याने नाही तर मलिकाने. आता बघूया समर आणि सोनंदीमध्ये गैरसमज होतो की त्यामधून अजूनच प्रेम फुलतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.